नमस्कार. जय श्रीराम. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. अशा गोड आवाजाच्या गळा लावलेल्या स्वरसम्राज्ञी गाणं कोकिळाच्या म्हणावं अशा सुमंत एक कल्याणपूरकर ह्या नुकत्याच आपल्याला सोडून गेलेल्या आहेत. सुमनताईंनी आपल्यावर त्यांच्या स्वरांची, गोड गळ्याची आपल्यावर बरसात केलेली आहे आणि दीर्घकाळ स्मरणात राहील असा त्याने आपल्याला आनंदाचा ठेवा दिलेला आहे. अतिशय सालस, अतिशय साधा, सरळ, निगर्वी असा त्यांचा स्वभाव. आयुष्याविषयी काहीही तक्रार नाही, कुणाविषयी तक्रार नाही, मनामध्ये कटुता नाही. उलटपक्षी सगळ्यांविषयी प्रेमभावने आदरभाव असं त्यांचं सुमनताईंचं व्यक्तिमत्व, अजातशत्रू व्यक्तिमत्व. मंडळी, सुमनताई नुकत्याच गेल्या, आपल्यातून निघून गेल्या. लोकांचा निरोप त्यांनी घेतला. परंतु सुमनताई गेल्यानंतर माध्यमांमध्ये एक चर्चा होती आणि आहे अजूनही, की सुमनताईंना त्यांच्या आयुष्यात खूप त्रास झाला. तर खरंच त्यांना ह्या सगळ्या अडचणी सामोरं जावं लागलं का? त्यांना त्रास झाला का? कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं नाही असं अनेक जण म्हणतात. परंतु आता अशी गोष्ट आहे की सुमंत एवढे मोठ्या मनाच्या होत्या की त्यांनी काही तोंडाने सांगितलं नाही. याचं कारण त्यांचा पिंड जो होता तो सहनशील होता, सोशिक होता. तो कुणाशी तक्रार करणारा नव्हता, असूया बाळगणारा नव्हता, कटुता मनात ठेवणारा नव्हता. त्यांचा पिंड हा सोशिक होता. त्यामुळे त्यांचं मन उपजत मोठं होतं. म्हणून त्यांनी कुणाविषयी तक्रार केल्याने उलटपक्षी आपल्या आयुष्यामध्ये जे आलं ते त्यांनी स्वीकारलं आणि जेवढा काही आनंद देता येईल तेवढा आनंद सुमनताईंच्या गोड गळ्याने आपल्या सर्वांना दिलेला आहे. त्यांनी गायलेली गाणी जी आहेत ती गाणी, ती रचनाकारांनी त्याचे रचनाकार जे आहेत त्यांनी लिहिलेली ती गाणी आहेत. मग शांताबाई शेळके असतील, कवी निकुंब असतील, मंगेश पाडगावकर असतील आणि हिंदी गाणी असतील, हे सर्वजण लिहिणारे खूप मोठे कवी, रचनाकार, गीतकार. परंतु त्या तितक्या ताकदीने शब्दांची ताकद देणाऱ्या आणि त्यातून भाव प्रकट करणाऱ्या, प्रत्यक्ष ते गीत जगणाऱ्या आणि आपल्या समोर तो गीतातला आशय उभ्या करणाऱ्या, आपल्या सर्वांना त्या आशयामध्ये, गाण्यामध्ये तल्लीन करणाऱ्या अशा या सुमनताई. त्यामुळे अशा सुमनताईंविषयी काय बोलावं. परंतु आत्ता जी चर्चा चाललेली आहे ती साधारणपणे मंगेश कुटुंबाविषयी चाललेली आहे. तर खरंच लता दिदी असतील, स्वर्गीय लता दिदी, स्वर्गीय आशा दिदी, ह्या सगळ्यांकडूनच ह्यांना त्रास झालेला आहे का? खरंच मंगेशकर कुटुंबाविषयी एवढे लोक बोलतात, त्यात काय तथ्य असावं? तर मंडळी, खरं सांगायचं तर प्रत्येकजण महत्त्वाकांक्षी असतो हे खरं आहे. काही जण कलाकार म्हणून मोठे असतात, काही जण साहित्यिक म्हणून मोठे असतात, त्यांच्या क्षेत्रामध्ये ते मोठे असतात आणि कष्ट करूनच सगळे मोठे होतात. उदाहरणार्थ मंगेशकर कुटुंब ह्यांनी अपार कष्ट करूनच, अपार मेहनत घेऊनच त्यांची ते क्षेत्र पादाक्रांत केलं आणि त्या क्षेत्रात ते फार मोठ्या पदाला पोचले. त्यामुळे लता दिदी असतील, आशा दिदी असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, उषा मंगेशकर असतील, मीना खडिलकर असतील, ह्या सगळ्या जणी, सगळेच जण हे खूप मेहनती, कष्टाळू, प्रतिभावान, अतिशय बुद्धिमान, रात्र
कष्ट घेणारे गाण्यासाठी, संगीतासाठी, संगीत क्षेत्रात त्यांनी वाहून घेतलेलं, अशी समर्पण भावना त्यांच्याकडे होती आणि अजूनही आहे. परंतु हे झालं ते कलाक्षेत्रात त्यांचं झालं. मी कलाक्षेत्रात ते मोठे होतेच, परंतु त्या कलेत मोठे असणारे माणूस म्हणून कसे होते, ते माणूस म्हणून मोठे होते का, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. तर माणूस म्हणून ते मोठे होते असं म्हटलं जात नाही. यांनी कुणाला, उदाहरणार्थ साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी अनेकांना पुढे आणलं. म्हणजे साहित्य सम्राट आचार्य अत्रेंचं मानावं घेतलं नसतं तर आपल्या बहिणाबाई चौधरींसारखा हिरा, त्यांच्यासारख्या वेळा प्रतिभावान कवयित्री आपल्याला माहीत झाल्या नसत्या, महाराष्ट्राला ज्ञात झाल्या नसत्या. म्हणून आपल्याला अत्र्यांमुळेच आपल्याला बहिणाबाई चौधरी माहीत झाल्या. अशा अत्र्याने अनेकांना पुढे आणली. पु ल देशपांडे, पु ल हे साहित्यिक म्हणून मोठेच होते. अत्रे आणि पु ल आणखीनही खूप काही साहित्यिक, तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज, हे सगळे साहित्यिक म्हणून खूप मोठे होते. पण त्यापेक्षाही ते माणूस म्हणून खूप मोठे होते. त्यांच्यामध्ये असूया नव्हती, मत्सर नव्हता, त्यांनी दाबादाबी केली नाही, दुसऱ्या ब्लॅकमेल केलं नाही की ह्याला किती तर मी येणार नाही, ह्याला अमुक दिवस पुरस्कार द्यायचा नाही, तो मलाच द्यायचा. हे कधी पुरस्कारासाठी धडपडले नाहीत, मोठेपणासाठी धडपडले नाहीत, अवडंबर स्वतःचं माजवलं नाही, स्तोम माजवलं नाही. तो आपल्या पुढे जातोय, तो आपल्या बरोबरीचा आहे, तो बरोबर येतोय, त्याला एवढा आपल्या एवढा मान मिळू नये असं यांना कधी वाटलं नाही. ह्याचं कारण आचार्य अत्रे असतील, वि स खांडेकर असतील, तात्यासाहेब म्हणजे कुसुमाग्रज असतील, त्यानंतर पु ल देशपांडे असतील, ही सर्व मोठ्या मनाची माणसं होती. साहित्यिक म्हणून ते मोठेच होते, परंतु त्यापेक्षाही ती माणूस म्हणून ते मोठे होते, मनाने मोठे होते, मोठ्या मनाची ती माणसं होती. परंतु मंगेशकरांच्या ते असं म्हटलं जात नाही की खरंच पुलंनी, आचार्य अत्रेंनी, कुसुमाग्रजांनी एवढ्या जणांना पुढं आणलं, स्वतः मोठे झाले, इतरांनाही मोठं केलं. लहान लहान साहित्यिकांची, कवींची, कवयित्रींची, गायकांची त्यांनी पाठ थोपडली, कौतुकाने पाठ थोपडायचे, ते त्यांचं तोंड भरून कौतुक करायचे आणि शक्य असेल त्याला पुढे जाण्यास मदत करायची. त्यांच्यामध्ये मनाचा मोठेपणा आणि खिलाडूपणा होता, खिलाडू वृत्ती होती. तशी खिलाडू वृत्ती ही मंगेश कुटुंबात काही दिसली नाही. त्यांनी कधी कोणाला पुढे आणलं नाही. तसाच त्रास हा ह्यांनाही झालेला आहे, आपल्या सुमनताई कल्याणपूर्ण झालेला आहे. सुमनताईंची गाणी, एवढा गोड आवाज त्यांचा, गोड गळा त्यांचा, रेडिओवरच्या गायच्या सुरुवातीला तेव्हा त्यांचं नावही घेतलं जायचं नाही. त्यांच्या गाण्यांवर, त्यांनी गायलेल्या गाण्यांवर नाव दिलं जायचं नाही. सुमनतेचं नाव दिलंच गेलं नाही सुरुवातीला. त्यानंतर त्याच गाण्यांवर, काही गाण्यांवर त्यांच्या लता मंगेशकरांचं नाव दिलं जायचं. समजा ह्याला लता मंगेशकर संमती असेल नसेल त्यांची, तो भाग वेगळा झाला. परंतु हे व्हायचं आहे, मात्र असं व्हायचं, असं अनेक वेळा झालेलं आहे. आणि मग नंतर ह्या मंगेशकर कुटुंबाचं कसं असायचं, आमचीच मक्तेदारी सगळी, एकाधिकारशाही आमचीच असावी, आम्हीच त्या चित्रपटात आमचीच सगळी गाणी असली पाहिजेत. मग सुमनताई त्यामुळे मागं पडल्या दुर्दैवाने. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, तरी त्या सगळ्यावर त्यांनी मात केली. परंतु असं व्हायचं की सुमनताई असतील तर ह्या गाणार नाहीत, कारण गाऊ तर आम्हीच गाऊ, असू मोठे तर आम्हीच असू, पुरस्कार मिळतील ते आम्हालाच मिळतील, सर्वोच्च स्थानी असतो तर आम्ही सर्वोच्च स्थानी असू. ह्या सगळ्याला अखेर ह्या असल्या राजकारणाला, कपटी राजकारणाला, कारस्थानाला, ह्या असूयेला सुमनताईंसारख्या साध्या, निरागस, निष्पाप मनाच्या गायिकेला हे जमणारं नव्हतं. त्या कंटाळल्या या सगळ्याला आणि त्यांनी आपली गायकीच सोडून दिली. त्यातून त्या बाहेर पडल्या. पण एवढं असूनही त्यांचं मन मोठं, त्यांनी कधी असं केलं, सांगितलं नाही जाहीररित्या. सांगितलं का नाही, तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. ते खुच्या मनाच्या नव्हत्या, खोट्या मनाच्या नव्हत्या, कोत्या मनाच्या वृत्ती नव्हत्या, ते मोठ्या मनाच्या होत्या, सारसवृत्तीच्या होत्या. म्हणून त्या अजातशत्रू होत्या. आणि त्यांच्यावर म्हणूनच आज लाखो करोडो श्रोते
आपले भारतीय प्रेम करतात आणि प्रेम करत राहतील, कारण सुमनताई ह्या खूप मोठ्या मनाच्या गायिका होत्या. एकदा हृदयनाथ मंगेशकर असं म्हणाले की या आकाशवाणीची मुलाखत देताना ते असं म्हणाले की आम्हाला नेहरूंच्या सरकारकडनं नेहरूंकडून खूप त्रास झाला त्या काळात. तर नेहरूंकडे जर त्रास झाला असेल तर मग याने पुरस्कार कसे स्वीकारले? नेहरू 64 सालापर्यंत होते. नेहरू 47 पासून 64 सालापर्यंत नेहरू पंतप्रधान होते, त्यांची सत्ता होती आणि राज्यात त्यांचे मुख्यमंत्री होते. मग 64 सालापर्यंत मंगेशकर कुटुंबाला खूप पुरस्कार मिळालेले आहेत. 1962 साली ते गीत जे गायले, ए मेरे वतन के लोगो, त्यावेळेला लता मंगेशकर, तेव्हा पंडित नेहरू तिथे होते पंतप्रधानपदी आणि ते स्टेजवर व्यासपीठावर, तेव्हा लता मंगेशकरांनी गीत गायलं ते. त्या काळात ह्यांना मोठमोठे ह्या कुटुंबाला पुरस्कार मिळालेले आहेत. मंगेशकर कुटुंबाला म्हणजे नेहरूंकडून मिळालेले, त्यांच्या सरकारकडून मिळालेले पुरस्कार चालले. मग त्यावेळेला म्हणाले बोलतो, आम्ही तत्वांचे भुकेले आहोत, आम्हाला तुमची तत्व पटत नाहीत, आम्हाला तुमचे पुरस्कार नकोत, असा स्वाभिमान दाखवायला हवा होता. पण स्वाभिमान दाखवतील, आत्मसन्मान दाखवतील ते मंगेशकर कसले? ते पुरस्काराचे भुकेले. अशा सुमनताई नव्हत्या. म्हणजे हा सगळा खोटेपणा, हा कोतेपणा, ही संकुचित वृत्ती, हे सगळं कुटील राजकारण किंवा ही कटुता, हे काहीही सुमनताईंकडे नव्हतं. सुमनताईंचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ, सालस, निरागस आणि निष्पाप होता. त्यामुळे अशा या गोड गायिकेला, अजातशत्रू गायिकेवर खरं अन्याय झाला का, असं आता कालपासून म्हटलं जात आहे की त्यांच्यावर अन्याय झाला, अमुक कुटुंबात त्यांच्यावर अन्याय केला, अमुक कुटुंबाकडून त्यांच्यावर अन्याय झाला. परंतु मी असं म्हणतो की सुमनताईंवर जर खरंच अन्याय झाला असेल, अन्याय झाला आहे, खरं आहे, पण झाला असेल तर तो आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून झालेला आहे, आपल्या रसिकांकडून झालेला आहे, असं आपण म्हटलं पाहिजे. ह्याचं कारण आपण एकाला डोक्यावर घेतो, त्यालाच नाचवतो, त्याला डोक्यावर घेतो, त्यावेळी आपलं दुसरे कुठेही लक्ष नसतं. दुसरे अनेक ठिकाणी हिरे असतात, बाजूला हिरे असतात, त्यांच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण एकालाच नाचवत असतो. मग अशा वेळेला सुमनताईंसारख्या गुणी गायिकेकडं आपलं कुणाचंही फारसं लक्ष गेलं नाही. पण हे जरी असलं तरी सुमनताईंकडे चित्तातलं म्हणजे मनाचं समाधान होतं. आणि जो पुरस्कारासाठी, मोठेपणासाठी हापापलेला नाही आहे, ज्याच्या अंगी चित्ताचं समाधान आहे, असाच मनुष्य हा सर्वांना हवावास वाटतो, सर्वांचा लाडका असतो आणि त्याच्यावर सर्वजण प्रेम करत असतात. तेव्हा अशा या सुमनताई संगीताचा, त्यांच्या गोड गळ्याचा अपूर्व असा ठेवा आपल्या सर्वांना देऊन निघून गेलेले आहेत. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.